सरपंच पत्नीच्या सहकार्याने लाच घेणारा प्राथमिक शिक्षक अखेर निलंबित. सरपंच पत्नीच्या सहकार्याने लाच घेणारा प्राथमिक शाळेतील शिक्षक बाळासाहेब पाटील याला निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी ही कडक कारवाई केली. संबंधित शिक्षकाला तालुका मुख्यालयातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी दिली. सरपंच शीतल पाटीलसोबत तिचा पती बाळासाहेब पाटील यांना 35,000 रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काही दिवसापूर्वी सापळा रचून पकडले होते. शिराळा तहसील कार्यालयासमोर एका हॉटेलच्या पोर्चमध्ये ही कारवाई झाली होती. या प्रकरणी शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधववाडी मादळगाव येथील प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या पाटील यांच्या विरोधात निलंबनाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. लाच स्वीकारण्यासारखे गंभीर गैरवर्तन केल्यामुळे जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन केल्याचा तसेच शासकीय शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. पुढील कारवाईबाबत निर्णय निलंबन आढावा समितीच्या बैठकीत घेतला जाणार आहे, असे सांगण्यात आले. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.